मनसेचं आजपासून 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर आहे। नाशिकच्या इगतपुरी इथं शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि त्या ठिकाणी आता राज ठाकरे दाखल झालेत। ही सध्याची तिथली आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। या शिबिराला राज ठाकरे इगतपुरीमध्ये आता दाखल झालेले आहेत। या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला जाणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सध्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून इगतपुरीमध्ये हे 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं। मनसेचे राज्यभरातले पदाधिकारी आणि नेते या शिबिरासाठी दाखल झालेत आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। राज ठाकरे सुद्धा आता इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत। 3 दिवसांचं हे शिबिर आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। कशा पद्धतीने पालिका निवडणुकींना सामोरं जायचं यासाठी काही रणनीती ठरवली जाणार का? राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार, काय मार्गदर्शन करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्याची दृश्य आपण लाईव्ह दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या पाहतोय। इगतपुरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत। इगतपुरीमध्ये मनसेचं 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरासाठी राज्यभरातले पदाधिकारी आणि नेते दाखल झालेत आणि या शिबिराच्या माध्यमातून आगामी पालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी निवडणुकांसाठी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, निवडणुकांना कसं सामोरं जायचं या सगळ्याबद्दल राज ठाकरे कानमंत्र देणार आहेत। मनसेचं इगतपुरीमध्ये 3 दिवसीय शिबिर आहे। या शिबिरासाठी आता राज ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेत। या 3 दिवसांच्या शिबिरामध्ये राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार, पदाधिकाऱ्यांना काय सूचना करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही दिवसापूर्वी मराठीच्या मुद्द्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते। त्यामुळे आता आगामी पालिका निवडणुकांसाठी युती संदर्भात काही निर्णय घेतला जातो का हे पाहावं लागेल। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेकडून 3 दिवसाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आले। पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून मोर्चे बांधणी केली जाते। पाणी येतंय ना सोन्या माझा नाही ते हे काय वर घे रे, वर घ्या ना छत्र्या ट्रेन काय मिळत नाही, तू छत्र्या येतात सगळ्यांच्या। अरे पाणी सगळं माझा अंगाची बाग हे बघ कॅमेऱ्यावर काय अरे मयूर छत्री वर घे ना। तर ही सध्याची दृश्य आपण पाहतो। मयूर अरे वर करना छत्री। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, राज ठाकरे दाखल झालेत। शिबिर कशा पद्धतीने पार पडेल, काय कानमंत्र दिला जाईल? मनसेचं आजपासून 3 दिवस राज्यस्तरीय शिबिर आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि त्या ठिकाणी राज ठाकरे आता दाखल झालेत। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, राज ठाकरे दाखल झालेत, कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल? आज सकाळपासून हे अधिवेशन सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र पूर्ण राज्यभरातून महत्त्वाचे पदाधिकारी आज इगतपुरीमध्ये येणार असल्यामुळे आणि जोरदार पाऊस हा नाशिकमध्ये असल्यामुळे अनेकांना या ठिकाणी उशीर झाला। 3:30-4 वाजेपर्यंत आपण जर बघितलं तर आता राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आता या शिबिराला सुरुवात होणार आहे। खरं तर अमित ठाकरे हे दुपारपासूनच आलेले होते आणि जे महत्त्वाचे नेते होते ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याला त्याची सुरुवात झालेली आहे। मात्र स्वतः राज ठाकरे आता उपस्थित झाल्यामुळे या ठिकाणी जे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंथन अपेक्षित आहे ते मंथन आता थोड्या वेळात या ठिकाणी सुरू होईल। जवळजवळ काही जिल्ह्यांमधले महत्त्वाचे जिल्हा प्रमुख, काही पदाधिकारी आणि त्याचबरोबर विभागीय नेते जे आहेत त्यांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। एकूणच मनसे आणि शिवसेना या दोघांच्या युतीच्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कसं सामोरं जायचं, कोणती आव्हानं समोर आहे, मराठी भाषेचा मुद्दा आणि त्याचबरोबर इतर काही जे काही लोकल प्रश्न आहेत या प्रश्नांना घेऊन या ठिकाणी चर्चा केली जाईल असं म्हटलं जात आहे। संपूर्ण गोपनीय अशी ही शिबिर या ठिकाणी होणार आहे। माध्यमांना या ठिकाणी प्रवेश नाही, कुणालाही काही महत्त्वाचे नेते वगळता निमंत्रितांशिवाय कुणालाही या ठिकाणी प्रवेश नाही, कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नाही। त्यामुळे एकूणच रणनीती ही येत्या काळामध्ये आखण्यासाठीची ही हा मेळावा आहे असं म्हणायला आपण हरकत नाही। योगेश, काही महत्त्वाच्या शहरातल्या पालिकांसाठी ठाकरे गटासोबत युती होईल का, त्या संदर्भात काही निर्णय घेतला जाईल का?
खरं तर ही युती व्हावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्यामुळे एकूणच उत्साह जो आहे तो आपल्याला प्रत्येक मनसे कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सेनेमध्ये सुद्धा दिसून येतोय. त्यामुळे ही युती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र आता दोघी नेते या आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. राज ठाकरे सुद्धा आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. नेमकं कसं सामोरं जायचं, युती केली तर काय होईल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय फरक पडू शकतो, प्रत्येकाची ताकद काय आहे, या दृष्टिकोनातून पूर्ण लेखाजोखा जो आहे तो या ठिकाणी मांडला जाईल. आपण जर बघितलं, नाशिक हे महत्वाचं बलस्थान आज सेनेचं राहिलेलं आहे, ठाकरे कुटुंबाचं राहिलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये सत्ता मिळवणं हे सगळ्यात पहिलं लक्ष असणार आहे आणि म्हणूनच ही बैठक नाशिकमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे गेल्या काळामध्ये मनसेला जी काही या ठिकाणी विजय मिळालेला होता, मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालेलं होतं, ते मताधिक्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धाची ही तयारी आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही मिळून सामोरे जाताना, उमेदवारी देताना जे काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, समस्या निर्माण होऊ शकतात, त्या कशा सोडवल्या जातील, काय मुद्दे असले पाहिजेत, काय समोरच्या जर एकत्र आल्यानंतर एकमेकांसाठी कशा पद्धतीने आपण. नक्कीच योगेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर इगतपुरीमध्ये आता राज ठाकरे सुद्धा दाखल झालेत. इगतपुरीत मनसेकडून 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आता पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील, काय रणनीती सांगतील, काय कानमुद्रे देतील हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.